नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 17 प्रकाशाचे परिणाम या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या भागात सुद्धा याच पाठाचा अभ्यास केला, म्हणजे हाच पाठामधला काही भाग पाहिला. आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत आपण, तर प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय. आपण मागच्या भागात सुद्धा प्रकाशाचे विकिरण पाहिलं, पण ते वेगळ्या एका प्रयोगाद्वारे पाहिलं. आता आपण अजून एक प्रयोगाद्वारे प्रकाशाचे विकिरण कसे होते, म्हणजे प्रकाश कसा पसरतो हे आपण अजून जास्त प्रकारे समजून घेऊयात. प्रकाशाचे विकिरण, स्कॅटरिंग ऑफ लाईट. मग आता प्रकाश कसा पसरतो हे पाहण्यासाठी आता प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय हे आपल्याला पाहायला लागेल. आपण मागच्या भागामध्ये सुद्धा मुलांनो प्रकाशाचे विकिरण म्हणजे पाहिलं. तर विकिरण म्हणजे काय, तर आपण मागच्या भागामध्ये मुलांनो काय पाहिलं, तर प्रकाश आपल्याला कशापासून मिळतो. सूर्य, चंद्र, तारे हे काय आहेत, तर हे नैसर्गिक प्रकाशाचे स्रोत आहेत. तसेच प्रकाशाचे कृत्रिम स्रोत कोणते पाहिले आपण, जसे की लाईट, मेणबत्ती, ट्यूबलाईट किंवा बल्ब, हॅलोजनचे दिवे, कंदील हे काय आहेत, तर हे प्रकाशाचे कृत्रिम स्रोत आहेत आणि हे मानवनिर्मित आहेत. पण आपल्याला प्रकाश कुठून मिळतो, तर प्रकाश आपल्याला मुख्यतः म्हणजे नैसर्गिक स्रोत म्हणजे सूर्य याच्याकडून आपल्याला प्रकाश मिळतो. म्हणजे प्रकाशाचे आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे मुलांनो. प्रकाश जर आपल्याला म्हणजे प्रकाश जर नसेल तर आपल्याला आजूबाजूच्या वस्तू दिसतील का, तर नाही. आपल्याला सगळं म्हणजे काहीच दिसणार नाही आणि आपलं जीवन सुद्धा अंधकारमय होईल. मग आता आपण प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय ते आपण मागच्या भागामध्ये सुद्धा पाहिलं, तरी पण मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते. तर विकिरण म्हणजे काय, तर विखुरणे किंवा वेगळे होणे. काय, तर प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय, तर वेगळे होणे किंवा विखुरणे. मला सांगा, प्रकाशाचा एकच रंग असतो का, प्रकाशात एकच रंग असतो का, तर नाही. प्रकाश हा अनेक रंगांनी मिळून बनलेला आहे ना. आपण पाहिलं की नाही, इंद्रधनुष्याच्या म्हणजे प्रकाशाचे कुठले रंग, तर इंद्रधनुष्याचे जे 7 रंग असतात, अशा प्रकाश हा अनेक रंगांनी बनलेला आहे. मग आता विकिरण म्हणजे काय, आता प्रकाश कसा पसरतो हे पाहण्यासाठी आपल्याला विकिरण म्हणजे काय हे पाहायला लागेल ना. पण आपण पाहिलेलं आहे, आता मी थोडक्यात तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगते. तर विकिरण म्हणजे विखुरणे म्हणजे काय, तर प्रकाशातील जे घटक असतात ते काय वेगळे होणे, याला काय म्हणतात, तर विकिरण. जेव्हा प्रकाश किरण स्थायू द्रव व वायू यांच्या सूक्ष्म कणावर आदळतात, तेव्हा काय होतात, ते प्रकाश किरणातील घटक हे वेगळे होतात. हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. आणि हे पाहण्यासाठी आपण एक प्रयोग केला होता की नाही, कुठला, तर तो चंचू पात्रामध्ये आपण साधे पाणी घेतलं आणि मग त्याच्यामध्ये काय केलं, स्वच्छ पाण्यामध्ये आपण लेझर किरण सोडले आणि परंतु आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला प्रकाश झोत दिसला नाही. पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये त्या चंचू पात्रामध्ये आपण दुधाचे थेंब टाकले, तेव्हा आपल्याला काय दिसलं, तर आपल्याला ह्याच्यामध्ये प्रकाश झोत दिसली जेव्हा आपण त्याच्यामध्ये लेझर किरण सोडले तेव्हा. कारण काय झालं, कारण का ते दुधाचे सूक्ष्म कण म्हणजे प्रकाश किरण दुधाच्या सूक्ष्म कणावर आदळून काय झाले, तर प्रकाश किरणाचे काय झालं, तर ते विखुरले गेले आणि त्यामुळे तो प्रकाश आपल्याला आपल्या डोळ्यामध्ये शिरला आणि मग आपल्याला ती प्रकाश झोत दिसली. आता पण आपण अशाच प्रकारचा एक प्रयोग पाहूया. आपल्याला प्रकाशाचे विकिरण तुम्हाला अजून समजण्यासाठी अजून एक प्रयोग आपण पाहूया. आता त्या प्रयोगासाठी आपल्याला काय लागणार आहे मुलांनो, माहिती आहे, एक दुधी बल्ब लागणार आहे. म्हणजे LED चालणार नाही, तर दुधी बल्ब असतो माहिती आहे ना तुम्हाला. LED बल्ब चालणार नाही. मग तो बल्ब कितीचा, तर 60 किंवा 100 वॅटचा असलेला, काय, तर 60 किंवा 100 वॅट असलेला आपल्याला एक दुधी बल्ब लागणार आहे. एक टेबल लॅम्प लागणार आहे आपल्याला, काय, तर एक टेबल लॅम्प लागणार आहे. एक जाड काळा कागद लागणार आहे मुलांनो. काय लागणार आहे आपल्याला, तर जाड काळा कागद लागणार आहे. एक चिकटपट्टी लागणार आहे. एक दाभण लागणार आहे. दाभण म्हणजे माहिती आहे की नाही तुम्हाला, गावामध्ये तुम्ही बघितलं की नाही दाभण, जेव्हा त्याची मोठी सुई असते, म्हणजे सुईसारखाच प्रकार असतो, फक्त तो मोठा असतो आणि त्याला दाभण म्हणतात. आणि 100 किंवा 200 मिलीलीचे काचेचे एक चंचुपात्र, हे बघा, हे याला चंचुपात्र म्हणतात, कळलं ना. आणि हा टेबल लॅम्प आहे. काय आहे, हा टेबल लॅम्प आहे. हा काळा कागद या टेबल लॅम्पवर बांधलेला आहे आणि हा चंचुपात्र आहे, कळलं. आता दूध किंवा दूध पावडर पण लागणार आहे आपल्याला, बरं का. आणि ड्रॉपर पण लागणार आहे आणि चमचा पण लागणार आहे. हे साहित्य तुम्हाला कळलं. आपल्याला काय काय लागणार आहे, तर दुधी बल्ब, LED चालणार नाही, 60 किंवा 100 वॅट असलेला आपल्याला तो बल्ब हवाय.
टेबल लॅम्प हवा आहे, जाड काळा कागद हवा आहे, चिकटपट्टी हवी आहे, दाभण हवं आहे आणि एक चंचूपात्र हवे ज्याच्यामध्ये 100 ते 200 मिली पाणी राहील किंवा दूध राहील. असं आपल्याला काय पाहिजे तर चंचूपात्र हवे काचेचं आणि दूध पाहिजे आणि दूध पावडर हवी. आता कृती काय करायची आहे मुलांनो आपल्याला तर टेबल लॅम्पच्या शेडचे, हा टेबल लॅम्प आहे ना त्याच्या शेडचं काय करायचं आपल्याला तोंड काळा कागद आपण घेतलेला आहे ना, काळा कागद व चिकटपट्टीने चिकटवून घ्यायचं आहे. काय करायचं आहे तर त्या लॅम्पच्या शेडचं तोंड काळा कागद व चिकटपट्टीने चिकटवून व्यवस्थित काय करायचं आहे ते बंद करायचं आहे. आणि त्या कागदाला मधोमध आपण दाभण घेतलेलं आहे की नाही, मग त्या कागदाला मधोमध दाभणाने 1 ते 2 मिमी व्यासाचे छिद्र पाडायचे, म्हणजे हुक पाडायचे, होल पाडायचं आहे त्याला, कळलं. 1 ते 2 मिमी असं मिमी व्यासाचं, कळलं. आता या चंचू पात्रामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला परत काय घ्यायचं आहे तर चंचू पात्रामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. आणि आता हा दिवा चालू करायचा आहे. ते आपण दिवा घेतला आहे ना तो 60 ते 100 वॅटचा दुधी बल्ब घेतलेला आहे, तो आपण आता लॅम्पवर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती काय केलेलं आहे आपण तर काळा कागद चिकटवलेला आहे आणि त्या काळ्या कागदाला मधोमध काय केलेलं आहे छिद्र केलेलं आहे 1 ते 2 मिमी व्यासाचं. आता दिवा चालू करून छिद्राला अगदी खेटून चंचूपात्र ठेवायचं आहे. आता हे बघा हा टेबल लॅम्प आणि हे चंचूपात्राला हा दिवा कुठे ठेवायचा आहे, हा एकदम खेटून एकदम जवळ ठेवायचा आहे, कळलं. समोरून तसेच 90च्या कोनातून निरीक्षण करायचं आहे आपल्याला, एकदा समोरून करायचंय आणि 90च्या कोनातून 90 अंशाच्या कोनातून आपल्याला निरीक्षण करायचं आहे, कळलं. या पाण्याचं निरीक्षण करायचं आहे. आता आपल्याला ह्या चंचूपात्रामध्ये पहिलं आपण स्वच्छ पाणी घेतलं. आता आपल्याला ह्या चंचूपात्रामध्ये काय करायचं आहे मुलांनो तर दूध टाकायचं आहे, म्हणजे ड्रॉपरने 2-4 थेंब पाण्यात दूध टाकायचं आहे आणि ते चमच्याने ढवळायचं आहे. आणि आता आपल्याला पुन्हा निरीक्षण करायचं आहे. तर बघा आता हे पाणी आपल्याला कसं दिसतंय, कुठल्या रंगाचं दिसतंय सांगा बरं मला तर लाल रंगाचं दिसतंय. लाल आहे का हा रंग नाही तर हा कुठला निळ्या रंगाचं दिसतंय. काय दिसतंय पाणी आपल्याला कुठल्या रंगाचं दिसतंय तर निळ्या रंगाचं दिसतंय. मग गढूळपणा आपल्याला अजून आपल्याला गढूळपणा हवा असेल तर आपण ना ह्या पाण्यामध्ये जास्तपैकी म्हणजे जास्त थेंब सुद्धा टाकू शकतो मुलांनो. कसले तर दुधाचे आपण जास्त थेंब टाकू शकतो. आणि मग आता आपण 90 अंश कोनातून जर पाहिल्यास आपल्याला निळा कुठली छटा दिसते तर हे पाण्यामध्ये निळी छटा दिसते. काय दिसते निळी छटा दिसते. चंचूपात्रातील निळ्या रंगाचा प्रकाश हा कशामुळे दिसतो आपल्याला तर दुधाच्या बारीक कणामुळे विखुरला गेलाय. कशामुळे तर दुधाचे जे बारीक कण आहेत त्याच्यामुळे हा प्रकाश काय झाला दुधाच्या कणांवर काय झालाय हा आपलं प्रकाश किरण आदळले की ते विखुरतात ना आणि मग ते आपल्याला दिसतात. म्हणजे हा निळा रंग कशामुळे आलाय तर दुधाच्या सूक्ष्म कणांमुळे हा निळा रंग आलेला आहे. आता चंचूपात्राच्या समोरून पाहिलं आपण काय तर चंचूपात्राच्या इथून समोरून पाहिलं ना, हे बघा इथून पाहिलं ना आपण तर तांबडा पिवळा प्रकाश दिसतो आपल्याला. काय दिसतो तर तांबडा पिवळा प्रकाश दिसतो. आणि कागदावर जे आपण छिद्र पाडलेलं आहे ना ते 1 ते 2 मिमी व्यासाचं ते छिद्र पण आपल्याला तांबूस दिसतं. काय दिसतं तर ते छिद्र आपल्याला तांबूस दिसतं. समजलं. आपण जर 90 अंशाच्या कोनातून पाहिल्यास आपल्याला काय दिसतं चंचूपात्रामध्ये तर निळ्या रंगाचा प्रकाश दिसतो. तर निळ्या रंगाचा प्रकाश कशामुळे दिसतो आपल्याला तर दुधाच्या बारीक कणांमुळे विखुरलेला तो गेलाय. आणि चंचूपात्राच्या आपल्याला समोरून पाहिलं तर आपल्याला त्या छिद्रावर म्हणजे तांबूस आणि पिवळा रंग दिसतो आणि ते छिद्र सुद्धा आपल्याला कसं दिसतं ते आपण जे काळा काळा कागद बांधलेला आहे ना त्या लॅम्पवर आणि त्याच्यावर छिद्र पाडले तर ते छिद्र आपल्याला कसं दिसतं चंचूपात्राच्या समोरून पाहिलं तर ते तांबूस दिसतं. कळलं. आणि निळा रंग आपल्याला कशामुळे दिसतोय तर त्या दुधाच्या सूक्ष्म कणांवर प्रकाशकिरण विखुरले आणि त्याच्यामुळे काय झालं तर तो निळा रंग आपल्याला दिसतो. आता दुधाचे थेंब मुलांनो जर आपण जास्त टाकल्यास काय होतं माहितीये का, जर आपण जास्त टाकले त्या दुधाचे थेंब त्या चंचूपात्रामध्ये तर समोरून दिसणारा तांबूस रंग आपल्याला समोरून जो तांबूस रंग दिसला ना मगाशी म्हणजे बोलल्या ना मी तुम्हाला की समोरून आपण बघितलं तर तांबूस रंग दिसतो. व तो तांबूस रंग दिसणारा तांबूस रंग हा अधिक गडद दिसतो. काय दिसतो अधिक गडद दिसतो. आणि समजा तुम्ही जास्तच थेंब टाकले दुधाचे समजा आपण जास्तच थेंब टाकले तर तांबूस रंगछटाच दिसत नाही. काय होतं तर तांबूस रंगछटा दिसत नाही. मग असं का होतं रे असं का होतं तर आपण जर जास्त त्याच्यामध्ये चंचूपात्रामध्ये जर दुधाचे थेंब टाकले आपण पहिले थोडेसेच थेंब टाकले तर तेव्हा आपल्याला तांबूस रंगछटा दिसली. पण आपण जास्त थेंब टाकले तर ती तांबूस रंगछटा
दिसत नाही. असं का होतं? तर प्रकाशाच्या विकिरणाचे प्रमाण वाढते. म्हणून दुधाचे थेंब जास्त टाकल्यामुळे तांबड्या प्रकाशाचे विकिरण कसे होते? जास्त प्रमाणात होते. त्यामुळे तांबूस रंग दिसत नाही. काय होतं? तर प्रकाशाच्या विकिरणाचे प्रमाण वाढते. आपण जास्त दूध टाकल्यामुळे काय होतं? तर प्रकाशाच्या विकिरणाचे प्रमाण वाढते. म्हणजे ते जास्त काय होतात? ते जास्त विखुरले जातात. त्याच्यामुळे काय जातात? त्या पाण्यामध्ये दुधाच्या सूक्ष्म कणावर ते प्रकाश किरण आदळतात आणि मग ते जास्त प्रमाणात हे होतात. काय होतात? विखुरले जातात. म्हणजेच प्रकाशाच्या विकिरणाचे प्रमाण वाढते. म्हणून दुधाचे थेंब जास्त टाकल्यामुळे तांबड्या प्रकाशाचे विकिरण जास्त प्रमाणात होते. त्यामुळे तांबूस रंग दिसत नाही. प्रकाशाच्या स्रोताकडून, आता हा प्रकाशाचा स्रोत आहे की नाही, टेबल लॅम्प ही काय आहे? तर प्रकाशाचा स्रोत आहे. प्रकाशाच्या स्रोताकडून प्रकाश किरण पाण्यातील दुधाच्या सूक्ष्म कणांवर आदळून सर्व प्रकाशाचे विकिरण होते आणि म्हणून आपल्याला निळा रंग दिसतो. तो कळलं? काय होतं? तर प्रकाशाच्या स्रोताकडून प्रकाश किरण पाण्यातील दुधाच्या सूक्ष्म कणांवर आदळतात आणि मग ते विखुरले जातात आणि मग त्याच्यामुळे काय होतं? तर आपल्याला तो निळा रंग दिसतो. आता मुलांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या वातावरणामध्ये म्हणजे हवेमध्ये कुठले कुठले वायू असतात? सांगा. हवा ही मिश्र वायूंची बनलेली आहे. माहिती आहे ना तुम्हाला? हवेमध्ये अनेक धूलिकण असतात, अनेक वायू असतात की नाही? जसे की ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हेलियम. आपण 6वी वर्गामध्ये हवा हा विषय शिकलेलो आहोत ना. हवेमध्ये कोणकोणते घटक असतात? जसे बाष्पी, धूलिकण, पाण्याची वाफ, नायट्रोजन, ऑक्सिजन असे वेगवेगळे घटक म्हणजे वायू असतात. मग वातावरणातील नायट्रोजन, ऑक्सिजन सारख्या वायूंच्या रेणूमुळे काय होतं? सूर्यप्रकाशांचे विकिरण होतं. कशामुळे? तर वातावरणातील नायट्रोजन, ऑक्सिजन सारख्या वायूंच्या रेणूमुळे काय होतं? तर प्रकाशाचे विकिरण होतं. त्यातील निळ्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होतं. म्हणून आपल्याला आकाश कसं दिसतं? निळं दिसतं की नाही? आकाश निळं का दिसतं? कारण निळ्या रंगाचं विकिरण सर्वात जास्त होते. कशामुळे म्हणजे विकिरण होतं प्रकाशाचे वातावरणामध्ये? तर वातावरणातील जे गॅस वायू आहेत जसे की नायट्रोजन, ऑक्सिजन सारख्या वायूंच्या रेणूमुळे काय होतं? त्या वायूंच्या रेणूवर काय होतात? ते प्रकाश किरण आदळतात आणि ते विखुरतात आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं? आपल्याला तो निळा रंग दिसतो. त्यातील काय होतं? तर निळ्या रंगाचे विकिरण म्हणजे प्रकाश हा अनेक रंगांनी बनलेला असतो. माहिती आहे ना? निळा, जांभळा, पिवळा, पारवा अशा वेगवेगळ्या रंगाने बनलेला असतो. परंतु वातावरणामधील ज्या नायट्रोजन, ऑक्सिजन सारख्या वायूंच्या रेणूमुळे सूर्यप्रकाशाचे विकिरण होते आणि त्या सगळ्या रंगांमधील निळ्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते. म्हणून आपल्याला आकाश कसं दिसतं? तर निळं दिसतं. कसं दिसतं? निळं दिसतं. पण सूर्यप्रकाश वातावरणाच्या थरातून आपल्यापर्यंत पोहोचतो ना. सूर्यप्रकाश कसा पोहोचतो? तर वातावरणाचे वेगवेगळे थर आहेत, माहिती आहेत ना, आपण शिकलेलो आहोत. तो वातावरणाच्या थरातून आपल्यापर्यंत पोहोचतो. सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे संध्याकाळी काय होतं? तर वातावरणाच्या थरातून प्रकाश अधिक अंतरातून आपल्यापर्यंत पोहोचतो. काय होतं? संध्याकाळी तर वातावरणाच्या थरातून प्रकाश अधिक अंतरातून आपल्यापर्यंत पोहोचतो. मग तेव्हा आपल्याला काय होतं? तर सूर्य अधिक अंतर असतं ना, आपल्याला अधिक अंतरावर येतो. त्याच्यामुळे काय होतं? तर सूर्यप्रकाशामधील निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण जास्त होऊन तांबड्या पिवळ्या रंगाचा प्रकाश सरळ आपल्यापर्यंत पोहोचतो. काय होतं? तर निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण काय होतं? या अधिक अंतरामुळे काय होतं? तर प्रकाशामधील निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण जास्त होऊन तांबड्या पिवळ्या रंगाचा प्रकाश सरळ आपल्यापर्यंत येतो आणि म्हणून आपल्याला संध्याकाळी सूर्य लाल दिसतो. कळलं? सूर्य लाल दिसण्याचं संध्याकाळचं कारण काय आहे? तर आपल्यामध्ये अधिक अंतर असतं. सूर्यप्रकाशामधील निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण तुम्हाला माहिती आहे ना, जास्त प्रमाणात होऊन काय होतं? तर तांबड्या आणि पिवळ्या रंगाचा प्रकाश सरळ आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि सूर्य तांबडा दिसतो. तांबड्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण निळ्या रंगापेक्षा कमी होतं. कळलं काय? तर तांबड्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण निळ्या रंगापेक्षा कमी होतं. मग आपल्याला आकाश निळं पण का दिसतं? कारण जे हवेतील नायट्रोजन असतात, हवेतील ऑक्सिजन हे ज्या वायूंचे रेणूंवर प्रकाश किरण आदळतात आणि प्रकाशामध्ये सगळ्यात जास्त विकिरण कुठल्या रंगाचं होतं? तर निळ्या रंगाचं होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आकाश कसं दिसतं? तर निळं दिसतं. परंतु सायंकाळी काय होतं? सायंकाळी आपल्यामध्ये सूर्यप्रकाशामध्ये अधिक अंतरामुळे काय होतं? तर सूर्यप्रकाशामध्ये निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण जास्त प्रमाणात होतं
आपण पाहिलं ना मगाशी तो प्रयोगाद्वारे कसं, मग त्याच्यामुळे आपल्याला काय होतं तर विकिरण जास्त होऊन तांबड्या पिवळ्या रंगाचा प्रकाश सरळ आपल्यापर्यंत येतो आणि सूर्य तांबडा आपल्याला दिसतो. तांबड्या रंगाचे प्रकाशाचे विकिरण निळ्या रंगापेक्षा कमी होते. मग आता प्रकाशाचे विकिरण, प्रकाश कसा पसरतो, आपल्याला आकाश निळे कसं दिसतं, आपल्याला संध्याकाळचा सूर्य तांबडा कसा दिसतो हे आपण पाहिलं. मग तुम्हाला कळलं की नाही प्रकाशाचे विकिरण कसे. आपण दोन्ही सेशनमध्ये हे प्रकाशाचे विकिरण पाहिलं आणि वेगवेगळ्या प्रयोगांद्वारे आपण प्रकाशाचे विकिरण आपण समजावून आपण म्हणजे तुम्हाला समजलं असेल ना हे कसं प्रकाशाचे विकिरण कसे होते हे तुम्हाला कळलं असेलच. तर मुलांना आज आपण काय शिकलो, तर आज आपण प्रकाशाचे विकिरण शिकलो. परंतु आपल्याला आज म्हणजे आज आपण एक दुसऱ्या प्रयोगाद्वारे दुसरा प्रयोग केला आणि त्याच्यानुसार आपल्याला म्हणजे पृथ्वी आपलं आकाश निळं काय दिसतं, कसं दिसतं, कशामुळे दिसतं, तर कशामुळे तर आकाशामध्ये वातावरणामध्ये जे नायट्रोजन ऑक्सिजन ह्या वायूंचे रेणूवर काय होतं तर ह्या वायूंच्या रेणूवर प्रकाशकिरण आदळले की प्रकाश विखुरला होतो आणि प्रकाश हा वेगवेगळ्या रंगाने बनलेला असतो. त्याच्यामध्ये तो निळा रंग त्याच्यामध्ये जास्त विकिरण होतं आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपल्याला आकाश निळं दिसतं. आणि सगळ्या रंगांपेक्षा म्हणजे तांबडा रंग निळ्या रंगाचं हे विकिरण हे सगळ्यात जास्त प्रमाणात होतं. हे आज आपण पाहिलं. पुढच्या भागात आपण काय पाहणार आहोत, छाया म्हणजे काय मुलांनो, छाया म्हणजे काय आणि बिंदू स्रोत आणि विस्तारित स्रोतामुळे मिळणार छाया कशी मिळते याचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.